नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण गरुड पुराणातील एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनात असलेला प्रश्न जाणून घेणार आहोत. तो म्हणजे संध्याकाळच्या वेळी घरातला केर का काढू नये? रात्री झाडू मारणे अशुभ का समजले जाते? आणि जर काही कारणास्तव रात्री केर काढावाच लागला तर कोणता उपाय करावा? आपल्या घरातील आजी आजोबा किंवा आई वडील नेहमी सांगतात की दिवे लागण झाल्यानंतर झाडू मारू नकोस, केर बाहेर टाकू नकोस. अनेकांना हे केवळ जुन्या काळातील नियम वाटतात, पण यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशी कारणे देखील सांगितलेली आहेत. गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे पुराण मानले जाते. या पुराणामध्ये मनुष्याच्या आचरणापासून ते धर्म, कर्म, पाप, पुण्य आणि जीवनातील अनेक नियमांचे वर्णन केलेले आहे. संध्याकाळचा काळ विशेष का मानला जातो? सनातन धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळा अत्यंत पवित्र मानल्या जातात. सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागण केली जाते. यावेळी घरामध्ये दीप लावणे, देवाची पूजा करणे, मंत्र जप करणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यावेळी घरामध्ये दैवी ऊर्जा वाढते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. संध्याकाळी झाडू मारणे अशुभ का मानले जाते या संदर्भात आपण माहिती पाहूया. धार्मिक श्रद्धेनुसार दिवसभरात घरात निर्माण झालेली शुभ ऊर्जा, सकारात्मक स्पंदने आणि लक्ष्मीची कृपा संध्याकाळच्या वेळी स्थिर होत असते. जर यावेळी झाडू मारून केर बाहेर टाकला तर त्या शुभ ऊर्जेसह लक्ष्मीचे आगमनही बाहेर निघून जाते अशी मान्यता आहे. म्हणूनच संध्याकाळी घर झाडणे टाळावे असे सांगितले जाते. पुढचा पॉइंट आहे आपला, देवी लक्ष्मी आणि झाडू यांचा संबंध काय? झाडूला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच झाडूला पाय लावू नये, झाडूवरून उडी मारू नये किंवा त्याचा अपमान करू नये असे सांगितले जाते. ज्या घरात झाडूचा आदर केला जातो तेथे धन, सुख आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. पुढचा पॉइंट आहे, रात्री केर बाहेर टाकल्यास काय होते? गरुड पुराणातील श्रद्धेनुसार रात्री केर बाहेर टाकल्याने घरातील शुभत्व कमी होते. यामुळे आर्थिक अडचणी, अनावश्यक खर्च, कुटुंबातील वाद, मानसिक अस्वस्थता आणि दारिद्र्य वाढू शकते अशी धार्मिक माहिती आहे. याचा अर्थ प्रत्येक घरात असे घडेलच असे नाही असा दावा धर्मग्रंथ देखील सांगतात. मात्र अशा कृती टाळण्याचा सल्ला मात्र दिला जातो. पूर्वीच्या काळात हा नियम का पाळला जात होता? कारण पूर्वी लाईट नव्हती. रात्री अंधारात झाडू मारताना घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, नाणी किंवा धान्य चुकून केरात जाऊन बाहेर फेकले जाऊ शकत होते. त्यामुळे रात्री साफसफाई न करण्याचा नियम व्यवहार्य दृष्टिकोनातून उपयुक्तच होता. आता या पाठीमागं वैज्ञानिक दृष्टिकोन कोणता आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर दिवसभराची साफसफाई दिवसाच्या उजेडात केल्यास घर अधिक स्वच्छ राहते. रात्री साफसफाई केल्याने फारसा फायदा होत नाही. तसेच रात्री धूळ उडाल्याने काही लोकांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अनेक कुटुंबे आजही दिवसातच साफसफाई करणे पसंत करतात. पुढचा पॉइंट आहे, जर रात्री केर काढायचाच झाला किंवा काढावाच लागला तर मग काय? आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना संध्याकाळी किंवा रात्रीच साफसफाई करावी लागते. अशा वेळी धार्मिक परंपरेनुसार एक सोपा उपाय सांगितला जातो. रात्री झाडू मारला तरी केर घराबाहेर टाकू नका. तो एका स्वच्छ कोपऱ्यात किंवा डस्टबिनमध्ये जमा करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर बाहेर टाका. असे केल्याने धार्मिक मान्यतेनुसार दोष कमी होतो असे मानले जाते. आता झाडूबाबत काही धार्मिक नियम आहेत का आणि ते कोणकोणते आहेत या संदर्भात माहिती पाहूया. झाडू हा नेहमी स्वच्छ ठेवावा. झाडू उभा ठेवू नका. झाडूवर पाय देऊ नका. झाडूने कोणालाही मारू नका. झाडू घराच्या मुख्य दरवाजासमोर उघड्यावर ठेवू नका. तुटलेले झाडू जास्त दिवस घरात ठेवू नका.
ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी साफसफाई करणे अत्यंत शुभ मानले जाते. लक्ष्मीची कृपा टिकवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात तर दररोज संध्याकाळी दिवा लावा, देवघर स्वच्छ ठेवा, मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा, घरात अनावश्यक कचरा साठू देऊ नका, वडीलधाऱ्यांचा आदर करा, अन्नाचा अपमान करू नका, दानधर्म आणि सत्कर्म करत राहा, घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण राहू द्या. गरुड पुराणाचा मुख्य संदेश फक्त झाडू किंवा केर यापुरता मर्यादित नाही. या पुराणामध्ये मनुष्याने सदाचार, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, संयम आणि धर्मचरण यांना महत्त्व द्यावे असे सांगितले आहे. फक्त बाह्य नियम पाळून उपयोग नाही. जर मन शुद्ध असेल, वागणूक चांगली नसेल, इतरांना त्रास देत असणार तर केवळ झाडू न मारल्याने लक्ष्मीची कृपा मिळेल असे मानले जात नाही. मित्रांनो, संध्याकाळी किंवा रात्री घरातला केर न काढण्याची परंपरा ही धार्मिक श्रद्धा, आध्यात्मिक विचार आणि पूर्वीच्या काळातील व्यवहार्य अनुभव यांचा संगम आहे. जर शक्य असेल तर घरातील साफसफाई सूर्यास्तापूर्वी पूर्ण करा आणि जर काही कारणास्तव रात्री झाडू मारावा लागलाच तर केर घराबाहेर न टाकता सकाळी घराबाहेर टाका. अशा छोट्या छोट्या परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आजही श्रद्धेने पाळल्या जातात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी भक्तिसागर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच धर्म, अध्यात्म, वास्तू, ज्योतिष आणि पुराणांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत कायम जोडलेले राहा. श्री लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव सर्वांवर राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.